नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज गुरुवार गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. या दिवशी आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. याने आपल्या आयुष्यातील सर्व दोष, अडचणी, नजरबाधा, शत्रुपीड सर्व त्रास याने कमी होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. खास करून या महिन्यामध्ये म्हणजेच गुरुपुष्य अमृत योग हा पितृपक्षामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे याला खास महत्त्व आहे. कारण या पितृपक्षामध्ये जर आपण काही मुक्या प्राण्यांना खाऊ घातलं तर आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात. ते कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने आपले पितृदोष असतील किंवा काही आपल्यावरती संकट असतील सर्व काही दूर होणार आहे आणि आपले पितृज आपल्याला आशीर्वाद देखील देणार आहेत. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी गायीला आवर्जून तुम्हाला खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण आज पाहत आहोत. गुरुपुष्य अमृत योगाला अमृत योग असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे याला खास महत्त्व आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्य अमृत या दिवशी तयार होतं, म्हणजे गुरुवारीच तयार होतं. यंदा हा योग पितृपक्षात तयार झाला. 26 सप्टेंबर आज तारीख आहे. या दिवशी हा योग आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत असे म्हणतात. गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा असे म्हणले आहे. या नक्षत्रात केलेले कोणतेही काम किंवा कार्य शुभ मानले जाते. अत्यंत लाभदायी असा हा योग मानला जातो. या दिवशी खास उपाय केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. यंदा हा पुष्य अमृत योग हा सकाळी 11:34 ते संध्याकाळी 6:12 असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेले कोणतेही काम किंवा कार्य सफल होणार आहे आणि धनप्राप्ती सुद्धा होणार आहे. गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची ते देखील आपण पाहूया. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. तर तुम्हाला दिवसभरामध्ये हे तुम्ही कधीही करू शकता किंवा संध्याकाळच्या टायमाला सुद्धा तुम्ही गावी जर असाल तर तुम्ही बघा संध्याकाळी गाईला घास देतात. तशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी जर तुमच्या दारामध्ये गाई असेल तर तुम्ही आवर्जून गाईला तुम्ही घास द्या. तर संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करायचा आहे. किंवा तुमच्या जवळ कुठं आसपास गाई नसेल तर तुम्ही गोशाळा जवळ असेल तिथं जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करत असताना तुम्हाला काही साहित्य न्यायचं आहे किंवा साहित्य घ्यायचं आहे आणि तिथं गाईजवळ जायचं आहे. तर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे. चपाती छोटी अशी गोल आकाराची बनवायची आहे. त्यावरती तुम्हाला हळद घालायची आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे चपातीवरती. हळद ही आपला गुरु बळकट करते आणि भगवान विष्णूंना हळद खूप म्हणजे खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला हळद टाकायची आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात तर तुम्ही हळद देखील त्याच्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक गुळाचा खडा घालायचा आहे चपातीवरती आणि त्या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि तुम्हाला एका ताटात घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला हळदी कुंकू सुद्धा एका ताटात घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुसरा कुठला तिलक असेल चंदनाचाही ती पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला अक्षदा पण घ्यायच्या आहेत आणि पाणी घ्यायचं आहे 1 कलश भरून आणि मग गाईजवळ जायचं आहे. तुम्हाला पहिलं तर गेल्यानंतर तुम्हाला गाईच्या दोन्ही पायावरती पुढच्या पाणी वतायचं आहे. तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुम्हाला ती घास जो आहे तो घास तुम्हाला गाईला भरवायचा आहे आणि गाईच्या पाठीवरून हात फिरवत तुमची जी इच्छा असेल काय तुमच्या मनामध्ये ती इच्छा देखील तुम्हाला सांगायची आहे आणि गाईच्या मनोभावे तुम्हाला पाया देखील पडायचं आहे आणि तुम्ही प्रदक्षिणा सुद्धा घालू शकता. 7 प्रदक्षिणा गाईला घालून तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती घालायची आहेत आणि गाईचा आत्मा जो आहे तो शांत करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आज हा उपाय करायचा आहे. तुमचे पितृज असेल किंवा तुमच्या काय पाठीमागं पीडा असेल ती सुद्धा याने दूर होणार आहे आणि गाईचा आत्मा, मुक्या प्राण्यांचा आत्मा तुम्ही आज शांत करणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा
छोटासा व्हिडिओ होता आणि तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल असं वाटतं, कारण जास्त बोर करण्यात किंवा तुम्हाला सगळं माहीत असताना दुसऱ्या गोष्टी सांगण्यात काही मजा नाही, म्हणून मी तुम्हाला पॉईंटमध्ये सांगते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.